रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बारसू रिफायनरी आणि काल काढलेलं नोटिफिकेशन ह्याचा सुतरामही संबंध नाही. तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार MIDC व्हावी, तिथे उद्योजक यावेत, तिथे उद्योग यावे, ही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं ती MIDC राजापूरमध्ये आपण करतोय. रिफायनरीचा विषय हा अतिशय वेगळा आहे. रिफायनरीचं नोटिफिकेशन हे अतिशय वेगळं आहे. सॉईल टेस्टिंग हा विषय वेगळा आहे. आणि काल जे नोटिफिकेशन आपण काढलंय ते जिल्ह्यातल्या जे आपण तालुका स्तरावरच्या MIDC करतोय त्यातलं ते पहिलं नोटिफिकेशन आहे. लांजामध्ये देखील येत्या 15-20 दिवसामध्ये दुसऱ्या MIDCचं नोटिफिकेशन निघेल. रत्नागिरी तालुक्यामध्ये नेवेंडीचं नोटिफिकेशन निघेल, मेरवीचं नोटिफिकेशन निघेल, गुहागरमध्ये नवीन नोटिफिकेशन निघेल आणि मंडणगडला देखील नवीन नोटिफिकेशन निघेल. त्याच्यामुळे तालुका स्तरावर MIDC व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं, तिथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं, म्हणून त्या ठिकाणी MIDC आम्ही घोषित केलेली आहे. त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काही सुद्धा संबंध नाही. पुण्यातून एक घटना समोर येते. वाहतूक महिला पोलीस अधिकाऱ्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. राज्यामध्ये आता गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला आहे. कायद्याचा धाक राहिला नाही म्हणण्यापेक्षा त्याची माझ्याकडे माहिती नाही, मी माहिती घेईन. परंतु अशा पद्धतीचं कृत्य कोणी केलं असेल तर कायदेशीररित्या कडक कारवाई होणार त्याच्यावर. त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की कायदा अजून कलम कोण चालवत नाही किंवा जे काय दादागिरी करतात ती खपवून घेतली जाईल अशातला भाग नाही. जर असं घडलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सर, दापोलीमध्ये परवा 4-8 दिवसापूर्वी एक FIR झाली होती विना प्रकारची 350 करोडनुसार. तर त्यामध्ये विषय असा झाला की ती जी मुलगी होती त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक व्यक्ती अत्याचार करत होता आणि त्याच्या कुटुंबियांनी म्हणजे वडील, आई वारलेली आहे, वडिलांनी कष्ट घेऊन म्हणजे खूप स्वतःची मनाची तयारी करून FIR नोंदवली आणि ती FIR नोंद झाल्यानंतर त्यांना इथे CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे त्यांनी बोलावून घेतलं आणि त्या मुलीला त्यांनी जमा करायला लावलं वडिलांची सही घेऊन. म्हणजे तिच्यावर अत्याचार झाला आणि तिथे वडिलांनी खूप प्रयत्न करून सगळ्यांचा विरोध करून FIR केली आणि ती मुलगी जमा झाली. तर त्या याच्यात खूप मनस्ताप झाला त्यांना. आता कलेक्टर साहेबांकडे अपील करून त्या मुलीला परत पाठवलं. पण सर, अशाने FIR करणार कोणी? जर तीच मुलगी इथे जमा होत असेल संस्थेमध्ये तर पण पोलीस अधीक्षकांना चौकशी करायला लावू त्याची पुन्हा एकदा. म्हणजे असं काही नाही की PI न केलेलं सगळंच योग्य आहे ते गृहीत धरून पुढे जावं. आताच माझी लॉ अँड ऑर्डरची बैठक आहे. या संदर्भात दापोलीच्या संदर्भात पुन्हा एकदा त्याची चौकशी करायला लावू. पुन्हा एकदा त्याच्या आईवडिलांना मी पोलीस अधीक्षकांना बोलवायला लावेन आणि जे योग्य आहे ते करण्याच्या सूचना मी देईन. वॉशिंग मशीन आहे भाजपकडून, त्यातून एक क्लीन चिट दिली जाते. तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं सरकारकडून बाकी आहे. काय उत्तर? मला असं वाटतं की तुम्ही काही लोकांचं फारच मनावर घेता. काही या लोकांचं मनावर घ्यायची आवश्यकता नाही. हे दखल घेण्या एवढे देखील शिल्लक राहिलेले नाहीत. परवाच्या निवडणुकीमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी त्यांचा गैरसमज झाल्यामुळं जी काय ह्यांच्या मतामध्ये वाढ झालेली आहे त्याला मी वाढ असं म्हणत नाही, ती सू झालेली आहे मतांची, ती आता विधानसभेला कमी होईल. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही वायकरांना का क्लीन चिट दिली, का दिली, मला अजून माझ्याकडे ते कागदपत्र पण नाहीत. परंतु एखादी चांगली गोष्ट झाली की ती ह्यांच्यामुळं झाली आणि एखादी वाईट गोष्ट झाली की ती आमच्यामुळं झाली, ही त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेचा मतितार्थ असतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे. हो, काय रोहित शर्मा रत्नागिरीतून मतदान करणार आहे की सूर्यकुमार यादव येऊन करणार आहे की कोहली येऊन करणार आहे? मला असं वाटतं की
जी विजयश्री खेचून आणली ती किती जनतेला भावलेली आहे किंवा मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, देशातल्या लोकांना भावलेली आहे याचा मी एक त्याचा बाधित व्यक्ती आहे. मी वानखेडे स्टेडियमला जायला निघालेलो होतो आणि लाखो लोकांच्या गर्दीमुळे मी 3 तास मंत्रालयापासून वानखेडेकडे पोहोचू शकलो नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण करावं, पण वर्ल्ड कप जिंकला हा ऐतिहासिक क्षण आहे आणि तो महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हृदयातला क्षण आहे. तर त्याची तरी चेष्टा करू नका. परवा कोणीतरी सांगितलं गुजरातवरनं गाडी आणली, व दुसऱ्या दिवशी सत्कार होता, गुजरातला ती गाडी तयार होती आणि महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी जिंकून आला असता किंवा महाराष्ट्रानं काय केलं असतं तर ही मागणी ठीक आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पण सांगतात की गुजरातवरनं गाडी आणली, त्यांना स्पोर्ट्समध्ये राहण्याचा अधिकार नाही. माझं म्हणणं देश जिंकलाय आणि देशासाठी जर गुजरातमध्ये तयार असलेली गाडी आणली असेल तर बिघडली कुठं आणि ती कशासाठी तयार केलेली होती ह्याचा देखील अभ्यास काही लोकांनी करणं गरजेचं आहे. मागच्या फायनलला जो दुर्दैवानं आपला पराभव झाला तिथं आपण जर मॅच जिंकली असतो तर त्याच्यावरनं ती मिरवणूक काढण्यासाठी केलेली गाडी असावी आणि ती जर आणली तर काय माहिती BSTतनं फिरवायला पाहिजे होतं, म्हणजे यांची कमालच करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 11 कोटी रुपये जे दिलेले आहेत हे देशवासियांच्या भावना आहेत, हे काय सरकारचं. आणि ते काय 11 लोक, आता विराट कोहली इकडे येऊन कसं काय मतदान करेल? महाराष्ट्रातल्या जनतेनं जो प्रतिसाद दिला या सगळ्या टीमला किंवा त्या टीमवर प्रेम केलंय त्याच्यातनं उतराई होण्यासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांना बक्षीस दिलंय. मग एखादा वर्ल्ड कप आणल्यानंतर देशाचं नाव जगाच्या पातळीवर आपल्या प्लेयर्सनी आणल्यानंतर त्यांना सुद्धा बक्षीस द्यायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि ह्याचा राजकीय मुद्दा होतो महाराष्ट्रामध्ये, हे फार दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की राखीव खेळाडूने याच्यावर बोलू नये. आम्ही ऑलरेडी 2 वर्षापूर्वी कोणाचा बोल्ड उडवायचा तो उडवलेला आहे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि टीममधल्या लोकांनी बोलावं. राखीव खेळाडूंचं काय किंमत नसते की, त्यांनी फक्त पाणी घेऊन यायचं असतं. ते 11 कोटी दिले त्याबद्दल लोक म्हणतात की राखीव खेळाडूंना पैसे नाही दिले, फक्त 11 जणांना नाही नाही टीमला दिले. प्रति कोटी रुपये नाही नाही मला असं वाटलं की टीमला सांघिक दिलेलं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. काही लोकांना स्वतः कमवायची सवय असल्यामुळं एकट्याला कदाचित ते वाटत असेल, पण हे सांघिक खेळासाठी 11 कोटीचं दिलेलं बक्षीस आहे. आपण देखील मळ्यातली मॅच एखादा मुलगा चांगला जिंकला किंवा टीम जिंकली गावची तर आपण सुद्धा ग्रामपंचायतीची लोक 5-50 हजार रुपये त्याला मदत करतात, 15,000 रुपये मदत करतात, जेवणाला बोलवतात. तर 11 कोटी रुपये म्हणजे मला असं वाटतं की 14 कोटी जनतेनं केलेला भारतीय टीमचा सन्मान आहे. त्या सन्मानाचा तरी अपमान कोणी करू नये असं माझं मत आहे. काय आजही करतो, तिनापैकी एक पडणार. कोण पडणार ते आम्ही ठरवू. नार्वेकर यांना एंट्री दिल्यामुळे त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या कोणी कुठं एंट्री दिली याच्यापेक्षा आम्ही कोणाला एंट्री देणार आहे हे महत्वाचं आहे. आमचे 9 जिंकल्यानंतर तिनातले किती राहणार आहेत? 2. त्यांना एंट्री उरेल तो राखीव परत. कोणाची? महायुतीची महायुतीची अडचण होण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे 9चे 9 जिंकणार, 3पैकी 2 जिंकणार, 1 राखीव खेळाडू होणार. तो आम्ही आदल्या दिवशी ठरवू कोण राखीव करायचा तो, पण आमचे 9 जिंकणार. मेळावा कुठचा? मग आमच्या मेळाव्यावर जर टीका होती तर मग आज संकल्प मेळावा आहे त्याच्यावर पण टीका केली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरच्या आमची पक्षाची भूमिका, आम्ही काय करायचं आम्ही ठरवणार. आमच्या पक्षाला सल्ल्याची आवश्यकता नाही आणि सल्ल्याची जर आवश्यकता असती तर आम्ही पूर्वी मागितली असती, आता तर अजिबात नाही. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट लोकसभेला उबाटापेक्षा जास्त आमचा आहे. 15 जुलैला शिवसेना चिन्हावरती निर्णयाची शक्यता आहे. वाट बघू 15 तारखेपर्यंत. आताच कशाला बोलायचं त्याच्यात? 19 तारीख झाली, 15ची 19 तारीख झाली म्हणतात.